दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार फुटले. त्यांनी वेगळा गट स्थापन केला. त्यावरून बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या, विविध प्रतिक्रिया उमटल्या. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेला एक दावा ज्याच्यामुळे मोठी खळबळ उडाली. खासदारांना कोट्यवधींची ऑफर देण्यात आल्याचा दावा राऊतांनी केलाय. खासदारांना प्रत्येकी 50 कोटींचं डील करण्यात आलं असून सध्या त्यांच्या खात्यात 15 कोटी रुपये जमा झालेत असं राऊतांचं म्हणणं आहे. राऊतांच्या या दाव्यानंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. खासदारांना विकत घेणं शक्य नाही असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं म्हणणं. तर संजय राऊत पैसे मोजायला गेले होते का असा सवाल शिंदेंचे खासदार आणि मंत्री प्रतापराव जाधव यांनी विचारलाय. काल रात्री मला साधारण 10:30-11 वाजता एका महत्त्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे. विकत घेतलं जात आहे हा त्यांचा शब्द होता. महाराष्ट्रातील खासदारांना, पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही. ते म्हणले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी, पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचत आहेत आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही. तर संजय राऊत यांच्या आरोपांनंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आणि शिवसेनेचे मंत्री प्रतापराव जाधव यांनी काय म्हटलंय, नेमकं कसं प्रत्युत्तर दिलंय तेही बघूया. पैसे देऊन खासदार विकत घेता येत नाही. तसं असतं तर उद्धवजी ठाकरे, संजय राऊत यांच्याकडे कोविडच्या काळामध्ये दररोज 100 कोटी याप्रमाणे 9.5 लाख कोटी रुपये जमा आहेत. हे 9.5 लाख कोटी रुपये घेऊन हे 5 काय 50 खासदार विकत घेऊ शकतात, एवढे यांच्याकडे पैसे आहेत. पैशाने माणसं विकत घेता येत नाहीत. माणसं टिकवण्यासाठी प्रेम लागतं, आपुलकी लागतं आणि माणुसकी लागतं. आता मी रात्री प्रवासात होतो त्यामुळे ह्या घडामोडी मला काही माहीत नाहीत. पण संजय राऊत का वारंवार जे असे काही गोष्टी होतात तिथं काय पैसे मोजायला काय संजय राऊत जातात का? की नेमका आकडा, नेमके पैसे कसे सांगू शकतात त्याच्या ह्याच्यात त्याला?